हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद. प्रियजन हो, आज आपण पवित्र गुरुवार याच्यावर चिंतन करणार आहोत. पवित्र गुरुवार. प्रियजन हो, पवित्र गुरुवार हा पास्का सण म्हणून ओळखला जातो, वलांडणाचा सण म्हणून ओळखला जातो किंवा जीवनदायी सण, जीवन देणारा. कारण ह्या सणाच्या दिवशी प्रभू येशूने पवित्र परमप्रसादाची स्थापना केली. पवित्र परमप्रसाद, जीवनदायी प्रसाद, आम्हाला अनंत जीवन देणारा प्रसाद, आमच्या जीवनाला नवीन बनवणारा प्रसाद आणि आम्हाला मृत्यूतून वाचवणारा परमप्रसाद, जीवन देणारा परमप्रसाद. आणि ह्या दिवशी प्रभू येशूने पुरोहिताई स्थापन केली. पुरोहिताई, आपल्या शिष्यांना पुरोहित बनवले. तर हा सण आज आपण साजरा करत आहोत प्रियजन हो. आणि ह्या सणाच्या दिवशी आम्ही पाहतो आज चर्चमध्ये मोठ्या तयारीने आपण प्रभूच्या ह्या शेवटच्या भोजनाची तयारी करून आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतो. येशूने ह्या सणाच्या दिवशी शिष्यांसोबत भोजन घेतले आणि त्या भोजनाच्या पूर्वी येशू शिष्यांसोबत बसला आणि त्याच्यानंतर येशू खाली बसून आपल्या कमरेला फटका बांधून गंगाळामध्ये पाणी घेऊन खाली बसून गुडणे टेकून शिष्यांचे पाय धुवू लागला. आणि शिष्याचे पाय धुवून त्यांनी शिष्यांच्या पायांचे चुंबन घेतले. म्हणजे येशूने स्वतःला शिष्यांपेक्षा लहान बनवले. खाली बसला, विनम्र झाला, त्यांच्यावर खूप प्रेम केला आणि त्यांना एक कित्ता दाखवला. शिष्याचे पाय धुतले. येशूने म्हटलं, मी गुरु व प्रभू असून सुद्धा मी तुमचे पाय धुतले, तर तुम्ही सुद्धा एक दुसऱ्याचे पाय धुतले पाहिजे. प्रियजनो, पाय धुणे, खाली बसणे, विनम्र होणे, पाय धुणे हे एक प्रेमाचं प्रतीक आहे, एक सेवकाचं प्रतीक आहे. सेवक. आपण जेव्हा आमच्या घरी पाहुणे येतात तेव्हा आम्ही त्या पाहुण्यांचे पाय धुतो. म्हणजे आम्ही त्याचे स्वागत करतो आणि त्याची सेवा करतो, त्याच्यावर प्रेम करतो. म्हणून येशूने सुद्धा शिष्यांना पाठवताना म्हटलं, शिष्यासोबत हे भोजन घेताना म्हटलं की आम्ही सेवक बनलं पाहिजे. प्रत्येकजणच मालक बनण्याचा प्रयत्न करतात, मोठं बनण्याचा प्रयत्न करतात, माझी सेवा झाली पाहिजे असं प्रत्येकाला असं वाटते. प्रभूने म्हटलेलं आहे, मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलेले आहोत. आणि त्याच उद्देशाने प्रभू येशू या लोकांना तयार करत आहे आणि त्यांनी प्रेमाचं प्रतीक दिलं आणि सेवक बनवण्याचं प्रतीक दिलं. आणि येशू म्हणत आहे, जो कोणी या जगामध्ये सेवक बनतो तो स्वर्गामध्ये मोठा मानला जाईल. म्हणून आम्हाला सेवक बनण्याचा एक या दिवशी प्रभूने आदेश दिला आणि प्रभूने तसं करून दाखवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रियजन हो, आम्ही निर्गमन ग्रंथाच्या 12व्या अध्याय ओवी 1 पासून आम्ही वाचतो. जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो येशूचे म्हणजे शेवटच्या भोजनाचा कार्यक्रम. जुन्या करारामध्ये परमेश्वराने मोशे आणि अहरोन यांना सांगितलं की तुम्ही निर्दोष कोकरू मारा. निर्दोष कोकरू कसं असावं? निर्दोष, त्याच्यावर काही दोष नसावा, तो अपवित्र नसावा. निर्दोष कोकरू मारा आणि त्याचं मांस खा आणि त्याचं मांस खाऊन त्याचं रक्त तुमच्या दरवाजावर लावा. प्रभू म्हणत आहे, कारण मी मिस्र देशामध्ये इकडे तिकडे रात्री फिरणार आहो आणि मिस्रियाच्या
सर्व मानव जातीच्या आणि जनावराच्या प्रथम जन्मलेल्या अपत्याला मी मारून टाकणार. कारण काय आहे? कारण ते लोक देवाला मानत नव्हते. ते आपल्यासाठी आपला देव बनवत होते. फेरो स्वतःला देव मानत होता आणि परमेश्वराला ते मानत नव्हते. म्हणजे देवाच्या विरुद्धामध्ये कार्य करत होते आणि देवाला मानत नव्हते. म्हणून परमेश्वर त्यांच्या प्रथम जन्मलेल्याला मारून टाकणार होता. आणि त्याच वेळेस प्रभूनं म्हटलं की जेव्हा मी त्या लोकांमध्ये फिरेल आणि तुम्ही जेव्हा मेमण्याचं रक्त तुमच्या दरवाजाला लावाल आणि मी जेव्हा ते पाहिल तेव्हा मी त्याला ओलांडून जाईल. त्यालाच म्हणतात वलांडन. म्हणजे मी तुम्हाला वाचवेल. म्हणजे कोकराचं रक्त तुम्हाला वाचवेल. प्रियजन हो, जुन्या करारामध्ये कोकराचं रक्त, मेंढराचं रक्त मानवाला वाचवण्यासाठी प्रतीक म्हणून वापरल्या जात होतं. आणि म्हणून देवानं म्हटलं की तुम्ही तुमच्या दरवाजाला रक्त लावा. मी त्याला पाहून मी तुम्हाला हानी होऊ देणार नाही, तुमच्या मुलाला मारणार नाही आणि तुम्हाला ओलांडून जाईल. तर अशा प्रकारे हा ओलांडणाचा सण म्हणल्या जाते. आणि प्रियजनो, आमच्या ख्रिस्ती बंधू भगिनीमध्ये एक प्रथा आहे की प्रत्येक जण ही वलांडणाची किंवा पास्काची भाकर बनवतात, चर्चमध्ये नेतात. आणि घरी सुद्धा जेव्हा चर्चचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर सगळेजण घरी जातात आणि घरी जाऊन ते पास्काची भाकर खातात. आणि ते भाकर खाताना म्हणजे ते भाकर अतिशुद्धतेने बनवलेली भाकर, पवित्रतेने बनवलेली भाकर, दिवसभर त्या घरचा पुढारी किंवा वडील काही वाईट काम न करता स्वतःला शुद्ध करून पवित्र बनवून आंघोळ करून ती भाकर बनवतात. आणि ती भाकर एक शुद्धतेचं प्रतीक. आणि त्याच्यानंतर चर्चमधून आल्यानंतर ते सर्व कुटुंबियासह ते प्रार्थना करून ते भाकर मोडतात. म्हणजे हे पास्का भोजनाचं प्रतीक. आणि चर्चमध्ये सुद्धा आपण तसं करतो. आणि त्याचप्रमाणे प्रभू येशूने सुद्धा शिष्यांच्या सोबत जेव्हा शेवटचे भोजन घेतले तेव्हा येशूनं भाकर घेतली आणि भाकर घेऊन हे म्हटले की हे माझे शरीर आहे, तुमच्या पापाच्या क्षमेसाठी मोडले जात आहे. द्राक्षरस घेऊन त्याने म्हटलं की हे माझे रक्त आहे, तुमच्या पापाच्या क्षमेसाठी ओतले जात आहे. अशा प्रकारे प्रभूनं म्हटलं. म्हणजे प्रभूनं काय केलं याच्यामध्ये की प्रभू मरणार आहे. म्हणजे उत्तम शुक्रवारच्या दिवशी आम्ही पाहतो येशूला मारून टाकण्यात आलं. आणि जेव्हा येशूला मारून टाकण्यात आलं तेव्हा येशू एकदम घायाळ झाला. त्याचं शरीर एकदम घायाळ झालं. त्याच्या शरीरावर घाव झाले आणि त्याचं मांस म्हणजे खिचल्या गेलं आणि त्याला इजा झाल्या, रक्त वाहत होतं. म्हणजे त्याचं शरीर मोडल्या गेलं आणि त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं. म्हणून प्रभूनं त्याचं प्रतीक म्हणून प्रभू येशूने या शेवटच्या भोजनाच्या दिवशी हे माझे शरीर आहे म्हणून सांगितलं. म्हणजे येशूचे शरीर जे आमच्यासाठी मोडल्या गेलं ते शरीर. आणि हे द्राक्षरस हे येशूनं म्हटलं हे माझे रक्त आहे, हे नवीन कराराचे रक्त आहे म्हटलं. म्हणजे नवीन कराराचे रक्त म्हणजे काय? जुन्या कराराचे रक्त मेंढराचं रक्त. मेंढराच्या रक्ताने लोकांना देव वाचवत होता. आणि ह्या नवीन करारामध्ये येशूचे रक्त, येशूच्या रक्ताने आमचे तारण होते. आणि त्याच्यासाठी म्हणून हे प्रतीक म्हणून येशूने हे शेवटचे भोजन घेतले. आणि हा शेवटच्या भोजनाच्या वेळेस येशूने स्वतःला आम्हाला दिले, स्वतःला शिष्याला दिले आणि आम्हा सर्वांसाठी दिले. आणि हे शेवटचे भोजन म्हणजेच जे गुरुस्वामी आज आमच्यासाठी पूजा बलिदान करतात आणि त्याच्यामध्ये हे ख्रिस्त शरीर स्थापन करतात. आणि ते ख्रिस्त शरीर आहे, प्रत्यक्षामध्ये ते ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि ते जे कोणी
ग्रहण करतात त्याला अनंत जीवन मिळते. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6 ओवी 50 मध्ये आम्ही वाचतो. प्रियजन हो, प्रभू म्हणत आहे, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे, आणि ही जी भाकर कोणी खाईल तर त्याला मरण येणार नाही, तो मरणार नाही. प्रियजन हो, मरणार नाही याचा अर्थ म्हणजे आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये मरणार नाही, आम्हाला अनंत जीवन मिळणार. आम्ही मरणार, शरीर जरी काही मरेल तरी आत्मा मरणार आहे. म्हणजे जो कोणी योग्य रीतीने ही भाकर खाईल त्याला मरण येणार नाही, त्याला अनंत जीवन मिळणार. प्रियजन हो, म्हणून आम्हाला प्रभू येशू आम्हाला हे एक जीवनदायी भोजन देत आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रियजन हो, आजच्या दिवशी प्रभू येशूने पुरोहिताई स्थापन केली. म्हणजे पुरोहिताला ही पूजा बलिदान चढवण्यासाठी नेमल्या गेल्या. आणि आज पुरोहित आमच्यामध्ये आहे. एक पुरोहित मोठे कार्य करत आहे, आणि पुरोहित येशूच्या ठिकाणी आहे. आणि पुरोहित पूजा बलिदान चढवतो, बाप्तिस्मा देतो, पाप स्वीकार ऐकतो, पापांची क्षमा करतो, आणि इतर संस्कार तो देतो. तर म्हणजे येशू, खरोखर येशू या पुरोहिताच्या जागी उपस्थित राहून आजही येशू कार्य करत आहे, आणि या पुरोहिताच्या द्वारे प्रभू कार्य करत आहे. म्हणजे पुरोहित एक प्रभूचा मध्यस्थ आहे, आणि म्हणून आजच्या दिवशी पुरोहिताची सुद्धा स्थापना केली. प्रियजन हो, हे 3 गोष्टी आपण जेव्हा आठवण करत आहोत तर खरोखर ह्या 3 गोष्टीद्वारे प्रभू आम्हाला एक मोठा संस्कार देऊन एक पवित्रतेच्या मार्गाने जाण्यासाठी आणि पवित्र बनण्यासाठी आणि नवजीवन देण्यासाठी आणि आमच्या मुक्तीचे हे कारण बनण्यासाठी आम्हाला देत आहे. आज फार महत्त्वाचा दिवस आहे. प्रियजन, आपण स्वतःला तयार करूया ह्या उद्देशाने की प्रभूने आम्हाला जीवनदायी संस्कार दिला, आणि त्याने आम्हाला प्रेम करायला शिकवलं, आणि प्रभूने आम्हाला पुरोहित दिला अशासाठी की आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊन आम्ही आमच्या जीवनाला धन्य बनवावं, पवित्र बनवावं, चांगले ख्रिस्ती जीवन जगावं, येशूच्या प्रेमाचा आपण अनुभव घ्यावं, प्रभूच्या प्रेमाचा आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मुलाबाळामध्ये अनुभव घ्यावा, आणि आम्हाला जीवन मिळावं. ह्या जगाच्या सर्व गोष्टीमध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा आम्ही देवापासून दूर जातो, परंतु ह्या सर्व गोष्टी आपण एकवट करून याच्यामध्ये मन लावून प्रार्थना करतो तेव्हा देव आम्हाला पवित्र बनवते, आणि पवित्र बनवण्यासाठी आम्हाला बोलावते, आणि आम्हाला अनंत जीवन देते. प्रियजन हो, आम्हा सर्वांना आजचा सण साजरा करण्यासाठी शुभेच्छा, आणि प्रभूच्या कृपेने समोर विश्वासामध्ये वाढण्यासाठी आपण प्रार्थना करूया.